सेवा सेवा जय बिरसा दादा चांगलंच वाटणार आहे ना, आनंद आहे आज. खरं तर आज ह्या पश्चिम नागपूरची जनता, इथले जे बाहेरून आलेले जे उमेदवार आहे त्यांना कंटाळलेली आहे आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारखा शिकलेला आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारा एक कार्यकर्ता आज या आमदार पदावर कसा बसेल त्या दृष्टीने जनताच माझ्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक एरियामध्ये आज या पद्धतीने माझं स्वागत होत आहे. मी अतिशय आनंदी आहे आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक ही चांगल्या फरकाने निवडून आहे. आणि अपक्ष पार्ट्यांचा म्हणजे विपक्ष पार्ट्यांचा काही विरोध वगैरे असं वाटत आहे तुम्हाला पदयात्रा करताना? नाही, आता खोटे नाटे कुठं किटा ठेवून त्याच्यावर माझी पॅम्पलेट टाकून मला आचारसंहिता भंग केला असा आरोप माझ्यावर लावत आहे. आज काही माझं चुनाव चिन्ह त्याच्यावर त्यांनी ऑप्शन घेतलं आहे. आता माझी चुनाव चिन्ह बॅट आहे, ते बॅटच वाटणार आहे मी. बॅट म्हणजे बॅटचं जे चिन्ह आहे हे जे आहे हेच मी हे करणार आहे ना. तर काही ना काही म्हणजे स्वतःचा प्रचार करण्यापेक्षा माझ्या मागे लागून मला असं वाटतं एक त्रास देण्याचा किंवा कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न आहे. पण ज्या पद्धतीनं नामांकन पत्र पासून मी जो हा प्रवास बघत आहे प्रत्येक ठिकाणी मी यांना पूर्ण उरला आहे आणि माझी जी वाटचाल आहे ही विजयाच्या दिशेने चाललेली आहे. लोकांना काही मेसेज पश्चिमच्या लोकांना हा मेसेज आहे की फक्त राष्ट्रीय पक्ष किंवा त्यांच्याकडे बघून मतदान न करता खऱ्या अर्थानं एक शिकलेला आणि चांगला तुमच्यासाठी काम करणारा असा प्रतिनिधी तुम्ही शोधला पाहिजे. कारण आज आपण बघितलं 523 आमदार मागच्या 10 वर्षात त्यांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तर त्यामुळे असं वाटतं की फक्त पक्ष न बघता आपण उमेदवार निवडताना माणूस म्हणून त्याचं शिक्षण, त्याचं चारित्र्य, त्याची संगत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कारणासाठी तो राजकारण करत आहे हे बघून मतदान करण्याची गरज आहे ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नरेंद्र जिचकारला मी शिकलेला आणि काम करणारा उमेदवार एक माझं तुम्ही जाहीरनामा बघा, माझं एक विजन त्याच्यामध्ये विजन डॉक्युमेंट दिलेलं आहे. मला माझं बॅट हे चुनाव चिन्ह त्याच्यावर 15 नंबरच्या बटवर शिक्क्यावर मला निवडून द्या आव्हान देतो. मुंडा की स्वतंत्रवीर बिरसा मुंडा, जय सेवा, जय सेवा.